कबीरदास महाराज सांगतात, जो जैसी संगती करे वैसे ही फल लीन, कदली सीप भुजंग मुख एक बोंद तीन गुण. पाण्याचा थेंब एकच आहे. ताव्यावर पडला तर संपून जातो, गरम ताव्यावर पडला तर संपून जातो, केळीच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, आणि वसंत ऋतूमध्ये शिंपल्यात पडला तर मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबात बदल नाही, संगत बदलली. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा, असं आहे ते महाराजाचं प्रमाण आहे. आम्ही बिघडलो. लोक म्हणतात बिघडले तुम्ही, या वयात धोत्र घालून फिरायला लागले, बाया जीन्स पॅन्ट घालायला आणि तुम्ही धोत्र घालायले, बिघडले तुम्ही, आहे का? याचा अर्थ असा आहे, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. आम्ही बिघडलो नाही. काही काही ठिकाणी थांबायचं कळलं पाहिजे. आम्ही बी घडलो, आता आमच्या बरोबर या आणि तुम्ही सुद्धा घडा. जो जैसी संगती करे. कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, जायबाई महाराज. मध्यमाचा संघ मध्यम अवस्था, आणि वरिष्ठाची संगत वरिष्ठ अवस्था. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ. मोठ्याची संगत जीवनात घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्या एवढे पापी आपण निश्चित नाही. इथं बसल्यापैकी गॅरंटीनं सांगतो, एक बी माणूस वाल्या कोळ्या एवढा पापी नाही. तुम्ही करून करून किती पाप केलं चला बोला. खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, याच्यापेक्षा काय? याच्यापेक्षा काय? 10-5 बोकडे 50-60 कोंबड्या, याच्यापेक्षा काय? काय पाप आहे तुमच्याकडे? काहीच नाही हो. वाल्या कोळ्याने माणसं मारले होते, मोजली नव्हती. माझं बोलणं कळते का तुम्हाला? वाल्या कोळ्याने माणसं मारले होते, मोजले नव्हते, आणि साधारण नव्हते मारले. केशवबाबा ब्रह्म हत्यारा होता तो. महाराज म्हणले ब्रह्म हत्यारा, चांगले चांगले शेलके मारले होते त्यांना. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी, त्याला नारदाची संगत झाली. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, केले रामायण रामादी, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. आता हे बागेश्वर बाबा चिठ्ठ्या काढतात तर लोकांना आश्चर्य वाटतं. सीताराम गुरुजी, आपकी पर्ची बालाजी की कृपा से यही निकलेगी, है क्या नाही? तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना, की बुवा मंडपात बसलेले माणसं आहेत, कोणाचं नाव विचारत नाही, गाव विचारत नाही, त्या माणसाला उठवलं की त्याचंच नाव निघतं, त्याच्याच घरच्या समस्या निघतात, आणि त्याचंच सगळं कसं काय येतं. हे फार नॉर्मल गोष्ट आहे. बागेश्वर बाबानं समोर बसलेल्या मंडपात आलेल्या माणसाची पर्ची काढली, चिठ्ठी काढली, तशी निघाली. अरे इथं वाल्मिकान किती मोठं आश्चर्य केलं, जन्माला येण्याच्या अगोदरच लिहून ठेवलं. काय केले रामायण, केले कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. राम जन्मालाच यायचे राहिले होते, त्याच्या अगोदरच लिहून ठेवलं रामाचा जन्म होणार, दशरथाला 3 बायका असणार, त्यांना पुत्र रत्न होणार नाही, मग कामेष्टी यज्ञ करावं लागणार, त्याच्यातून मग प्रसाद निघणार, त्याच्यात कैकेयीच्या हातातला घार झडपणार. हे सगळं जन्माला येण्याच्या अगोदर लिहून ठेवलं. हे बागेश्वर बाबापेक्षा कितीतरी पट आश्चर्याची गोष्ट आहे. कळलं माझं बोलणं तुम्हाला? कळलं ना? लक्षात ठेवा. महाराज म्हणले लक्षात घ्या, मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते. याचा आपण विचार करावा आणि आपल्या जीवनात बदल करून घ्यावा, हे महत्वाचं आहे. एक डाकू जर संत पदापर्यंत जाऊ शकतो, एक डाकू जर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवू शकतो, एक डाकू जर संत पदापर्यंत पोहोचू शकतो, तर आपण जीवनात का बदलू शकत नाही? आपण बदलत नाही, हे शोकांतिक आहे. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध पाव, आपल्याला वाटतं सज्जन माणूस,
आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का महाराज, तुमचे मालक वाहन कसा सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता, त्यानं दुसऱ्याच्या संडासात उभं राहून फुटू काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माया गळ्यात आहे. ही बी किती इमानदार आहे पहा. बरोबर आहे का. मी आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. डॉक्टर साहेब, माणूस आंघोळी गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, 1 रुपयाची. आणि काटकसर कशी करतो माहिती आहे का, 1 रुपयाची शॅम्पूची पुडी एकदा लावत नाही, अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्या जायला ठेवतो, असे भीतीला उभी करून, आहे का नाही. भीतीला उभी करतो ना, बरं ती हातावर जर जास्त पडली तर पुन्हा पुडीत घालतो तो. हा पराक्रम त्या एकट्यालाच माहीत बाथरूम मध्ये. बरं आता ते चिकट असल्यामुळं ते जात नाही पडलेलं, मग तोंडान फुकतो, नाही तर बोटान दाबतो असं. बरोबर आहे ना. काय काटकसर आहे संसारासाठी. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज आणि अर्धी उद्या, पण 300चा खंबा एका दमात आणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. आता ह्या शॅम्पूच्या पुडीने एवढा मोठा गॅप भरून निघणार आहे काय हो. बोला, जिथं काटकसर करायची तिथं करत नाही. बरोबर आहे. पैसा नाही म्हणून शाळा सोडतात, पैसा नाही म्हणून दारू नाही सोडत. पैसा नाही म्हणून चांगल्या शाळेत टाकायचं पोराला बंद करतात, पण पैसा नाही म्हणून दारू नाहीत बंद करत. बरोबर आहे ना. पैसा नाही म्हणून गुटखा खायचा बंद केला का. थोडा दुष्काळ पडला की लोक आम्हाला म्हणतात, महाराज यंदा जरा तुमचा भाव कमी करा, पेटलंय, राख लागली, जळायलंय सगळं, यंदा तुमचा भाव कमी करा. आणि एखाद्या पिणाऱ्याला म्हणला, यंदा दुष्काळ आहे ना, ते म्हणते येरी पेटलं तेरी पेटलं, जळण तिथं जळण, मग तिथं जळण तिथं जळण, मग इथं काय रोग येतो. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे ना. स्वभाव आहे. थोडे भाजीपाल्याचे भाव वाढले, लोक ओरडायला सुरुवात, भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले, सामान्य माणसाचं जगणं मुश्किल करून ठेवलं या सरकारनं, येणाऱ्या काळामध्ये यांना यांची जागा दाखवली पाहिजे. असे भाषण असतात ना. काय भाजीपाला महाग आहे शेतकऱ्याचा. बोला, 10 रुपयाला ती मेथीची जुडी, 20 रुपयाला वांगे, 30 रुपयाला काय, जास्तीत जास्त 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, हाईस्ट झालं 100. एखादी भाजी 100 रुपये किलो असेल भाव शेतकऱ्याची. याच्यापेक्षा महाग आहे का. थोडी वाढली की ओरडाय, कांदे जराशी महाग झाले की ओरडाय सुरुवात असते, कांद्याचे भाव वाढले, कांद्याचे. अरे भाव वाढले तर खाऊ नको, पण बोंबलू नको. काजू बदाम महाग आहे, आम्ही खातो का शेतकरी. बोला, काजू बदाम महाग आहे, आपण खातो का. आपण खात बी नाही आणि बोंबलत बी नाही. काजू बदामचा मी तर म्हणतो इथं भाव बी माहित नसेल लोकायला, आणतच नाहीत बिचारे. मस्त ठेसा करतात, भाकर खातात, जाते काजून बदाम काय घेणं देणं. खात नाही तर ओरडत नाही. आणि शहरातले लोक थोडे भाजीपाले भाव वाढले की ओरडायला सुरुवात करतात. बा मला सांगायचं, ते त्या मीडियावाल्याला काही काम नाही. ते भाजीपाल्याचे भाव वाढले की शहरातल्या बाईची मुलाखत घेतात. कसं वाटतंय तुम्हाला आज या महागाईला. ती म्हणते नको नको केलंय हो या महागाईनं. आता तिचं ते स्टँडर्ड बोलणं ते बरोबर आहे. नको नको झालंय या महागाईनं. आता हे गगनाला भिडले हे कांद्याचे भाव, कसं करायचं आता सांगा बरं. 100 रुपये कांदे झाले तर भाव गगनाला भिडेन. थोबाडाला 2000चा मेकअप करून आली, तो कुठं नेऊन घालायचा. एकदा ब्युटी पार्लर गेली की 2000च्या कमी घरी येत नाही. भुवाळ्या कापायची 500 देते. त्याला का आगे मोळ बसायला का काय, मला काही कळत नाही. अवघडच जगा नाही. आता हे सांगा, ते 2000 घालाय परवडतात, मेथीच्या भाजीचा असा भाव करते जस का ईडी ती चौकशी लावती त्याच्या मागे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. मला सांगायचं एवढं आहे, शेतकऱ्याच्या मालाला 2-4 वर्षानं कधीतरी एकदा भाव मिळतो. अरे मिळू द्या, त्यानं कष्ट. आता एक घड्याळ आहे, हे 50,000ची आहे. मी तुम्हाला भाव सांगून जातो. मी विकत नाही घेतली बरं का, मला वाढदिवसाला दिली आहे का, मी काय घेऊ 50,000ची.
वाढदिवसाला दिली म्हणून घातली, पण ही 50,000ची आहे. मला सांगा आता हिचा 50,000 भाव कोण केला? ज्या कंपनीने तयार केली, बोला, ज्या कंपनीने तयार केली तिने हिचा भाव 50 ठरवला. घ्यायचीत घ्या, नाही तर घेऊ नका. बरोबर आहे ना? अरे मग ज्या कंपनीनं घड्याळ काढली तिचा भाव जर तिनं ठरवला, तर शेतकरी पण कष्टानं त्याच्या शेतात कमवतो, घाम गाळून पीक काढतो, मग त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार पण त्याला मिळाला पाहिजे. तोपर्यंत शेतकरी सुखी नाही होऊ शकत. महाराज म्हणायला फक्त कृषी प्रधान देश, कृषी प्रधान देश. आत्महत्या कोणाच्या? बोला, शेतकऱ्याच्या. आणि आमदार खासदार तुम्ही मरता काऊन मला कळत नाही भाऊ. अरे आत्महत्या कोणी करायला पाहिजे? ज्यानं कोट्यावधीचे घोटाळे करून मंत्री पदावर येत ना, त्यानं आत्महत्या करायला पाहिजे. त्यानं तोंड नाही दाखवू समाजाला. बरोबर आहे ना? कोट्यावधीचे घोटाळे करतात आणि ते मंत्री पदावर आहेत, आणि तुम्ही 2-4 लाख बँकेचं कर्ज आहे म्हणून आत्महत्या करता. अजिबात नाही आत्महत्या करायची. काही वाकडं होत नाही देशाचं. 2 आणि 4 लाख आनंद 10 लाख. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? ते विजय माल्या पळून गेला, काय केलं त्याचं? बोला, काय केलं काय? अरे शिर सलामत तो पगडी 50. सरकारला सांगा, हे बघा, बँकेवाला आला तर त्याला सांग, हे बघ, मी काय बुडवणारा माणूस नाही गड्या, पण मी आता हात घाईस आलो म्हणतात ना शेतकरी. माझ्या मालाला भाव नाही, काय नाही, पण माझ्याकडे पैसे आल्यावर मी भरतो साहेब. प्रामाणिक माणसं असतात, होय, प्रामाणिक माणसं असतात. म्हणतात साहेब मी आल्यावर भरतो साहेब. आणि एखादा लयच जर नाटकं करायला तर तुम्हाला पर्याय सांगतो, मरायचं नाही. 5 लिटरची राखेलची कॅन त्याच्या पुढे ठेवायची आणि त्याला म्हणायचे 5 लिटर घ्यायचं ओतून, काय अडचण नाही, जाऊ द्या. अंगा ओतून घ्यायचं आणि त्याला म्हणायचं, हे पाय लावतो काढी, तुझ्या नावाची चिठ्ठी लिहितो. ते म्हणतो हो भरू नका, पण आज काय करू नका. बरोबर आहे ना? ते भरू नका पण आज काय करू नका. मग आता त्याला दुसरा पर्याय काय करायचा? त्याला आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणायचा नाही. चला, तुम्ही आत्महत्या करून गेले, तुमच्या परिवारानं काय करायचं? बरं, अरे परिवारानं कसं करायचं? बाप नसताना जगणं काय असतं? ज्या पोरायचा बाप गेला त्याला विचारा. पती गेल्यानंतर पत्नीला आयुष्य कसं काढावं लागतं? ज्या बाईचा मालक गेला तिला विचारा. अरे ती घरदार सगळं सोडून तुमच्या विश्वासावर आलेली असते, आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला कंटाळून जर आत्महत्या करत बसले तर त्या बाईनं आयुष्य कसं जगायचं? चला बोला बरं. तिची किती हाल होतात. तिला आता लेकरासाठी मरता येत नाही. ती बोलून दाखवती मला जगायची इच्छा नाही, पण ह्या पोरासाठी मला जगावं लागणार. पावलाला अडचणी आहे महाराज. म्हणून हे विचार डोक्यातून काढून टाका. अजिबात नाही. कोण्या सावकाराचे जरी पैसे असले त्याला म्हणा देतो बाबा, बुडवत नाही. नाही तर टाकू का सावकारीची केस? मग बरोबर. मग करू काय दुसरं मी? विठाला चला, मला सांगायचं काय, माणसाचा स्वभाव कसा आहे. आता हे शेतकऱ्याची भाजी 100 जरी वाढली तर महागाई झाली म्हणतात. एक भाजी 700-600 रुपये किलो आहे. मला काही परफेक्ट भाव माहित नाही, हवामान खात्याचा अंदाज. कुठंतरी चालता चालता ते खडून लिहिलेली पाटी दिसती लटकवलेली, गाडीतून चालता चालता एखाद्या मध्ये. आता काय भाव आहे सध्या मला माहित नाही. काय 700 आहे का? नाही खरं माहिती आहे. माहिती म्हणजे खातात असं थोडं त्याचा अर्थ असतो. माहित असतं ना. आता मला नाही काय माहित. मी फक्त 2-3 वर्षापूर्वीचे सांगितले. 600, 650 आता वाढले असतील. बरोबर आहे. मग आता मला याचे एक सांगा, ही भाजी 700 परवडते, मग शेतकऱ्याचे कांदे 100 का परवडत नाही? या भाजीचा भाव वाढला म्हणून का आंदोलन झालं का? नाही. या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चे निघाले का? नाही. या भाजीचा भाव वाढला म्हणून रस्ता रोको झालं का? नाही. या भाजीचा भाव वाढला म्हणून कलेक्टर ऑफिसवर, तहसीलवर मोर्चे गेले का? नाही. या भाजीचा भाव वाढला म्हणून काही मीडियाला बातमी आली का? मग ते जर 700 परवडतं तर शेतकऱ्याचं 100 का परवडत? दुष्काळ मानसिकतेचा आहे.
मला पाहिजे ती वस्तू मी केवढ्याला बी घ्यायला तयार आहे, पण मला आवडत नाही त्या वस्तूला मी पैसे द्यायला तयार नाही. विठाला विठाला. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आता ऐका, कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्युज असेल का भाऊ हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा, महाराजांनी त्याची एक प्रक्रिया सांगितली. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती. हा हा हा, कोणाच्या? घिसड्याच्या. आता तुम्ही जुने माणसं आहे म्हणून तुम्हाला आयरन माहिती. तो आयरन पाहिली कर बाळा? नाही पाहिली. तो आयरन पाहिली कर? नाही पाहिली. आता त्याचा दोष आहे का? नाही. हा कॅम्प्युटरचं युग आहे. संसरती ती संसार, हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार. पूर्वीच्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही. आत्ताच्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. चष्म्यावाल्या आजी, चष्म्यावाल्या आजी ऐका येतं ना त्या आजी? बस जाऊ द्या, तुम्ही इकडच्या आजी बोला. आजी तुमचं नाव काय? त्या आजीचं नाव काय? सांगा सांगा, काय नाही अडचण, सांगा काय नाव आहे त्याचं. बरं नका सांगू, जाऊ द्या. आजी मायाकडे पहा, इकडं समिंद्र आत्या इकडं पहा. तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं? इरीवर. इरीवर जायचं, पवऱ्यान पाणी का पवराच म्हणतात ना. आता तुम्ही जुनेचे म्हणल्यावर जुन्याच भाषेत जास्त बोलतो जरा. हा, पवऱ्यान पाणी काढायचं नाही, शेंदायचं. पवऱ्यान पाणी शेंदायचं, हांड्यात टाकायचं, टकुऱ्यावर हांडा घ्यायचा आणि राजनाथ नेऊन टाकायचं. अर्धा दिवस पाणी भरण्यात जायचं. सगळ्यात मोठा ताण कोणता होता बाहेर जुन्या माहितीये का? पाणी भरायचा एक, आणि पहाट उठल्यावर शेण कुठून आणू, आणि त्या शेणासाठी जे भांडणं व्हायचे बा पहिले, बरोबर आहे ना, ते सारवायचं असायचं ना. म्हणजे जुन्या काळात इरीवर जाऊन पाणी भराय. आता ते कष्ट राहिले माय. आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचे. कष्ट राहिले का? नाही. आता नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळी त्याच्या तोंडात घालतात. कमी करा ना महाराज, जमाना बदलला आता, बरोबर आहे का नाही? आयरन ही लोहाराच्या, असा फवारा असला म्हणजे रोग पडत नाही, दुसरं काय नाही. हा, आयरन लोहाराच्या घरी असते. हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला वरून घणानं मारायचं. खरा हिरा असल आयरनीत घुसल, घनात घुसल, पण फुटणार नाही. हिऱ्याची ओळख आहे, हिरा ठेविता आयरन. हिरा ठेविता आयरनी, वाटे मारिता धरणी. ओची बोलतावे खरा, धरणीचा हो तुरा. हिरा ठेविता आयरनी, वाचे मारिता जो घनी, तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. ऐका बर का, खरा हिरा घनात घुसल, आयरनीत घुसल, पण फुटणार हिऱ्याची ओळख. पण घनानं न फुटणारा हिरा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. घनानं हिरा फुटत नाही, पण ढेकणाच्या संगतीत आला तर भंगून गेल्याशिवाय राहत.
आता ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगतो. याला महत्व जास्त देऊ नका, महत्व अर्ध्या चरणाला द्या. केशव बाबा कुसंगे नाडला साधू जैसा. काय म्हणतात ते महाराज लोक बिघडले. होऊ शकत, साधू सुद्धा कुसंगानं बिघडू शकतो. हे माझ्या मनाचं नाही आहे. अरे सामान्य माणसं बिघडतील याच्यात काय नवल आहे. माझं बोलणं लक्षात ठेवा बरं का. सामान्य माणसं बिघडतील याच्यात नवल नाही. कधी कधी साधू सुद्धा कुसंगानं बिघडू शकतो. त्याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हृणीगतः. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्यांना विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा होते. केवळ अन्न दुर्योधनाचं खाल्ल्यामुळं आणि संगत दुर्योधनाची केल्यामुळं. या दाजी या. चालत राहतंय, होत राहते. या बस. ते सांगून गेले पण एवढं आहे. मला वाटलं चाललं काय घरी, नाही म्हणे आलोच म्हणून. विठाला विठाला. महाराज म्हणले कुसंगे नाडला साधू जैसा. साधू कुसंगानं बिघडू शकतो, आपल्याला बिघडाय वेळ लागणार आहे का बोला. म्हणून संगतीत चांगल्या माणसाच्या राहावं. एक बोलू तुम्हाला, वाईट माणसं 100 संघ असल्यापेक्षा एकटं राहा. म्हणते एकलखुर तुम्हाला कोणी काय म्हणते, अहो लय एकलखुर आहे तो. बरं आहे म्हणायचं, मी एकलखुर आहे, मी चांगला आहे. तुमच्या संगतीत येऊन कोणाचं चांगलं झालं बोला. परवडतं. वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का. माझा मूड चांगला आहे, चांगलं चांगलं यायला लागलं, घ्या लक्षात येते माझं. पण वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. महाराज म्हणले बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन जावे. चोराजवळ बसलेले असाल ना तर चिंधी उचलायची बी इच्छा होईल. चिंधी तू म्हणसाल अहो मायाच्यान होत नाही असं. हा कोणा संग होता याचा तपास कर. माझं बोलणं कळलं ना तुम्हाला. काही माणसं म्हणतात राव ते तसं नाही हो, अहो बापा याच्या संग गेल तर ते तुम्हाला काय सांगावं आता. हा होतं का नाही, ऐकता का नाही तुम्ही, ऐकता का नाही ऐकता. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहा. आता मी जेवलो नाही म्हणलं कीर्तन झाल्यावर जेव. आता टाइम झाला, तुम्ही इकडं वाट पाहणार, मी जेवत बसणार, ते बरोबर आहे का नाही. चला बा आपण कीर्तन झाल्यावर जेवू. हे कधी कधी 3-3 टाइम भेटत, काही काही उपाशी राहावं लागतं. त्याला काय समयाशी देव ठेवेल तैशे राहावे. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची वेळ आली तर भाग्य समजा, आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न खायला मिळालं तर दुर्भाग्य समजा. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्षात तुमच्या येते लक्षात. हा पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होत असतो. भीष्म पितामहा सारखे बिघडायला वेळ लागला नाही, पण चांगल्या माणसाच्या संगतीत राहा. मग आम्ही माळकरी व्हा का म्हणतो, शुद्ध आहार शाकाहार. तुम्ही एखाद्या बकऱ्याला जर तुमच्या समोर मारताना पाहत असाल तर तुमच्या अंतःकरणात किती कठोरता येत असेल. आणि आम्ही इकडं भरजड भरत मुंगी दिसली तर उडी मारून चालायचा. तत्व कळतंय तुम्हाला. तुमच्या समोर ते बकरं कापतात नाही तर कोंबडी कापतात, बरोबर आहे. तरी तुम्हाला जर असं मन हृदय असं हळवं होत नसेल ना तर मी कठोरता किती आहे. आम्ही मुंगी मेली तर म्हणतो अरे हे बरोबर नाही झालं भाऊ, कळतं. म्हणून शुद्ध आहार शाकाहार हे फार महत्वाचं आहे. अन्न पवित्र का, माळकरी व्हा. जे इथं तर बऱ्यापैकी आता माळकरीच आहेत, थोडेफार राहिले आता ते बी काल्याच्या दिवशी बाबाच्या हाताने घालतील. आता थांबलं पाहिजे बरं का. हे बघा 50-50 वर्ष 60-60 वर्ष झाले असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला ना. आता प्रत्येक ब्रँडची चव पाहून झाली होय, प्रत्येक मसाल्याची चव पाहून झाली. आता तुम्ही या भजनाची चव घेऊन पाहायला अडचण आहे का.
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. काही माणसं म्हणतील आता एवढे दिवस गेले महाराज आणि आता थोडं. 1 तास होता खटवांगरायाकडे, पण त्या क्षणी निर्णय घेतला. पण आयुष्याचं कल्याण झालं का नाही. मरायले काही माणसं, पण त्या जगाळ्यात माळी नाही. आमच्या आईचे वडील होते, आजोबा आमचे. मी काय कीर्तनकार नव्हतो तेव्हा, चांगला असं नेमकं आळंदीला गेलो आणि म्हातारा असं बाजूवर पडलं मरायच्या शेवटच्या क्षणाला. मी आणलं, बाबा मरता मरता एकदा घाला न माळ. मला म्हणे सोपान थोड्यासाठी काय जीव वाटवतो आता. फार म्हणलं डंगरा तो का बिना माळीचा चौकात पुतळा बांधायचा का काय. माळीन जीव वाटत असतो का असे म्हणतात म्हणे लोक. काय जीव वाटवतात थोड्याचा. अरे हे काही पद्धत आहे बोलण्याची का काय. मेलं म्हातार बाबा माळ नाही घातली आणि मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. तुमच्या इकडे घालतात मेल्यावर तुळशीचं पान. अर्धा आई झाडं जरी तोंडात लावली याच्यात काय फरक पडणार आहे. मेल्यावर तुळशीच्या पानानं काय होणार आहे. म्हणलं याच्या तोंडात तुळशीचे पानं घालू नका. यानं जिवंतपणे दारातून कोंबडी जाऊ दिली नाही. गावातला बोकड्या मोठा होऊ दिला असंच उचलायचं. कळतं का तुम्हाला ते. असं उचलायचे ना ते बाजारात गेल्यावर उचलतात ना. बरोबर आहे, बरोबर आहे ना. म्हणलं यान गावातला बोकड्या मोठा होऊ दिला नाही. याच्या तोंडात शेलके कोंबडीचे पक घाला याचा उद्धार होईल. अरे थांबा आता, कुठंतरी थांबलं पाहिजे का नाही. बोला झाल्यान भाऊ एवढे वर्ष गेले ना या गोष्टी जाऊ द्या. गेले तर तुम्ही आज जरी माळकरी झाले तर गाव लगेच बदलतं. आणि सांगताना महाराज लोकांना सांग, महाराज या माणसासारखा पहिला माणूस नव्हता. 2 वर्ष झाले माळकरी झाला हो, त्या रस्त्याला गेला नाही. कौतुक आहे त्याचं. विठाला विठाला. पुन्हा एकदा सांगतो, जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था. कळलं महाराज आम्हाला संगत महत्वाची आहे. मग कुणाच्या संगतीत आल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे. ऐका, जन्माला आलेला जीव बाबा 4 गोष्टीच्या संगतीत जाणं शक्य आहे. त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत बघा. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरी जोडी, एक जीव हा देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथी जोडी, एक जीव हा संताच्या संगतीत जाऊ शकतो. 4च जोड्या आहेत संग कराय, 5वी नाही बरं का. जडाची, जीवाची, देवाची आणि संताची. 5वी संगत करायला जोडच नाही. तुम्ही म्हणसाल हे घरदार लेकर बाळ हे सगळं जडात येतं. घरदार लेकर बाळ हे काय संसार, ज्या अचेतन गोष्टी आहेत त्या सगळ्या संसारात येतात. संसाराला सुद्धा जड म्हणलेलं आहे. मग जडरूप संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा महात्मा नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. विचार सुद्धा संसारात सुखाचे नाही, सुख तर लांब राहिलं. जागेपणी तर संसार कोणाला सुख देत नाही. स्वप्नात सुद्धा संसाराकडून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. एक पोरग मुंबईला राहिलं होतं, लग्न ठरलं म्हणून गावाकडे आलं. लग्न झालं, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. पोरा आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, गोइंग टू वृद्धाश्रम. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, गोइंग टू वृद्धाश्रम. बस. आणि मी तर असं सांगेल, इतिहास जास्तीत जास्त वृद्धाश्रमात मायबाप कोणाचे असतील ना तर जास्त शिकलेल्याचे, जास्त पैशावाल्याचे. शेतकरी अजून एवढे बिघडले नाही बरं का. शेतकरी अजून एवढे बिघडले नाही. मी जातो बऱ्याच वृद्धाश्रमाला भेट देतो. बरोबर आहे ना. जास्तीत जास्त आश्रमात जर कोणाचे मायबाप तर जास्त पैशावाल्याचे आणि जास्त पगारीवाल्यांचे. शोकांती काय. चला मग मुंबईला गेला, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. आता 10x10ची खोली केली ना आपला संसार थाटला. रूम मध्ये एक टीव्ही, फ्रीज, कूलर, काय जेवढ्या गोष्टी आवश्यक लागतात तेवढ्या 10x10च्या खोलीत मांडल्या. 1 महिना सुरळीत संसार चालला. एक दिवस दोघंही नवरा बायको पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो, का ग या 10x10च्या पलंगावर आपण 2 जण मोकळे झोपलो म्हणे, पण आपल्याला पोरग झालं तर झोपवावं कुठं. कल्पना केली त्यानं. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या गावाकडं मला माहीत नाही, आमच्या गावाकडं लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात बघा. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे. आर मग बोला ना. हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात ना.
मग त्याची आंघोळ झाली की त्याला का बाजव नाही तर पलंगावर बसवतात. आणि एखादी बाई घरात जाते आणि पाट्यावरचा काय आणते, वरवटा, आणि त्याला टोपरं घालायचं, त्याला बाळू त्यात गुंडाळायचं, त्याला काही भोपा का काहीतरी म्हणतात, बरोबर आहे ना. आणि ते वरवट्यालाच बाळ समजायचं दुसऱ्या दिवशी. आणि बाईन म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचं, नवऱ्यानं म्हणायचं धर धर मला कापूस चोरायला जायचं, आपलं मला शेतात जायचं. असतं ना, असं असतं का नाही. तुम्ही म्हणसाल एवढं तुम्हाला कसं काय माहित, मोह झालंय ना म्हणून मला माहिती आहे. मग हे असं ते लय असतं, हागलं मुतलं लय असतं ते तिथं, बरोबर आहे ना, बरोबर आहे का नाही. म्हणजे असं असतं ते बाळासारखं त्याला खेळायचं, त्याला त्या आरशात पाहायचं. आता हे मी असं झाल्यावर मी आईला म्हणले कायसाठी आहे, म्हणे पुढं चालून तुमच्या जीवनात मुलगा मुलगी झालं पाहिजे, हे त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना, एक स्वप्न सजवतो माणूस, बरोबर आहे ना. मग ते म्हणे आपल्याला पोरगं झालं झोपाव कुठं, बायको म्हणे याच पलंगावर जागा करू, तुम्ही थोडं पलीकडे व्हा बरं, मी अलीकडे होते. करून पाहायला लागली वरती, हे जरा बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा झाली. पहा एवढ्या जागेत एक पोरग मोकळं झोप, तो तेवढ्यावर थांबला नाही. म्हणजे जुळं झालं तर जुळं कळत ना तुम्हाला, आवळं जावळं जुळं झालं तर म्हणे आणखी जर पलीकडे व्हा, मी आणखी अलीकडे, एवढी जागा. पहा म्हणे आता एवढ्या जागेत दोन पोरं झोपतील, काय चिंता करायची. तेवढ्यावर थांबला नाही. म्हणजे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर होणे जाणे काय नाही, फक्त जर आणि तर. मुलगी झाली तर म्हणे आणखी पलीकडे व्हा, मी आणखी अलीकडे, आणखी पलीकडे सरकाय गेला, पलंग संपून गेला, धाडकन पलंगाच्या खाली पडला. टायमाव पाळला तुम्ही, धन्यवाद. हा, पलंगाच्या खाली पडला, त्याचं कमरेचं हाड मोडलं, त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ, नाही तर मला औरंगाबादला जायचं, मी जाता जाता घेऊन जातो त्याला. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं, ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? न झालेले जर कमरेचे हाड मोडतात, कळलं तुम्हाला आता. हा, मग हे म्हणले संसाराचा संग असा आहे, फायद्याचा नाही. आता जीवाच्या संगतीत जाऊ. एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत गेला, मग सुख मिळणार आहे का? जो संगतीत चालला तो दुःख घेऊन चालला, आणि ज्याच्या संगतीत जायचं त्याच्याकडे तर अगोदर पासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली, कोणाला पोटभर खायला मिळेल? हा, नाही कळलं. उघड्यापाशी रातभर हिवान मेलं, बरोबर देवदास बुवा बोला, कोणाला सुख मिळणार आहे सांगा? नाही ना. दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. आता आमच्या जीवनात दुःख नाही का? बोला. अहो, रात्री माझं कीर्तन होतं काटोल ढोक महाराजाच्या गावाजवळ. आज सकाळी होतं उमरेड, तिथून पुढं 100, नागपूरच्या पुढं 50-60 किलोमीटर, बरोबर. मग आता तिथून घरी यायचं, लग्न भावकीतलं, तारीख घेऊन 6 महिने झालेले आहे का? आता भावकीतलं लग्न ठरून 2 महिने झालेले. तारखेवाला म्हणतो 6 महिने झाले तारीख दिली, लग्नाची तारीख बदला, बरोबर का? आता तारखेवाला काय म्हणतो, 6 महिने झाले आणि तारीख दिली तुम्हाला. मग तुम्हाला माहित होतं ना आमची तारीख आहे, मग तुम्ही घरच्या घरी तारीख बदलायला जमत नव्हतं का? आणि घरचे म्हणतात कीर्तन रोजच येत महाराज, भावकीचं काम आहे, बरोबर आहे ना? असंच असतं ना. नाहीत मग करा कीर्तन, आहेत तुमच्या पोरी पुढं, बरोबर आहे ना? मग किती मोठी अडचण येते. मग आता त्या लोकांचं तिथं जायचं, पुन्हा एखादी तारीख रद्द झाली की लोक आहेतच पोस्ट कराय, नाही तर ऑनलाईन यायला, नाही तर फोन कराय. मी असं करतो, येऊन दाखवा आमच्या जिल्ह्यात. अरे बापा कायच करावं तुला, बरोबर आहे? ताण का कमी आहे महाराज? तिथून आलो, पुन्हा आता उद्या सकाळचं कीर्तन आहे त्या करमाडला. बाबा गावाचे नाव सहित सांगतो मी, म्हणजे तुम्ही विचारून यायचं. करमाड उद्या संध्याकाळी कुठं? 7 ते 9 पुण्यात धायरीला. कोणी तुमचे असतील तिथं जवळपास तर पाठवा कीर्तन. आणि ते उद्या संध्याकाळचं पुण्याचं करून परवा सकाळचं उदगीरच्या जवळ वलांडीला. काय म्हणतील, अरे होत नसेल तर घेतो काय आलं, बरोबर आहे ना? आता ते आहे का?
आता लोकांचं प्रेम जपणं महत्वाचं आहे. लोकांना महाराज कमी आहेत का? बोला, महाराज कमी आहेत का? हो, किती बी आहेत ना. मग लोक आपल्याला बोलवतात तर आपण थोडे कष्ट घेतले पाहिजे. मग आता वेळेवर पोहोचतो का नाही हे पहिलं टेन्शन. वेळेवर पोहोचतो का नाही टेन्शन. माईक चांगला असेल का नाही टेन्शन. गायक चांगले असतील का नाही टेन्शन. वादक असेल का नाही टेन्शन. ऐकाय लोक असतील का नाही टेन्शन. बरोबर आहे ना? बरोबर आहे. बरं आपण सांगतोय त्याला कळल का नाही त्याच्या पुढचं टेन्शन. व कीर्तन रंगतं का नाही हे टेन्शन. बस सगळं चांगलं झाल्यावर बुका आपलं ते हा बरोबर आहे का. सगळ्या ताणाच्या ताण नाही का, कोणाला ताण नाही, सगळ्याला टेन्शन असतं. प्रत्येकाचं टेन्शन वेगळं वेगळं आहे, पण टेन्शन सगळ्याला. टेन्शन सगळ्याला आहे. दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाचं बोलणारच नाहीत ना. उदाहरण घ्या, तिखट अधिक तिखट बरोबर गोड. तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. गजानन बुवा आहे का नाही. गोड अधिक गोड बरोबर तिखट डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा डबल ग्रॅज्युएशन. किती मूर्ख आले तर एक शहाणा होऊ शकत नाही. एक मूर्ख दाढी कराय गेला आणि त्या नाव्याला म्हणे वारकाल म्हणे, का हो तुम्ही किती वर्ष झाली दाढ्या करता? आहेत का इथं? कुठे मृदंगाच्या तेच का? बरोबर. म्हणजे किती वर्ष झाले तुम्ही दाढ्या करता? ते मूर्ख असं म्हणल्यावर ते नावी म्हणले, बा मी 15 वर्ष झाले दाढ्या करतो. हा मूर्ख म्हणे 15 वर्षात काही तुम्हाला गाढवाची दाढी करायचा प्रसंग आला का? नावी म्हणे पहिलाच टाइम. जायला कळलं त्याला धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. विठाला विठाला. असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल? बोला, होणारच नाही. तसं किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. सुखाची चर्चा होणार नाही. मग महाराज म्हणले जीवाचा संग सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन आहे, परिपूर्ण आहे जायबाई महाराज. पण संग करू देणार आहे का देव? बोला. महाराज म्हणले देव असंग आहे ना. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुचे रघुराया. अव्यक्त निराकार. बोला. नाही जा आकार जेथोनी चराचर. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंदू रे. आता त्याचा संग कस काय करता येईल? अहो तो संग करू देणारा नाही ना. मग त्याचा संग सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता नेमिनाथ महाराजाच्या संगतीत जाऊ, संताच्या संगतीत जाऊ. चेतन आहेत, परिपूर्ण आहेत आणि संग करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही नेमिनाथ महाराजाच्या संगतीत संताच्या संगतीत येऊ. पण आमचा फायदा काय? महाराज म्हणले प्रत्येकाला काही ना काही नेमिनाथ महाराजांना फायदा करून दिला म्हणून एवढ्या लांब लोक इथं आले. प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव या संस्थांचा आहे. नाही तर एवढ्या वावरात कोणी यायला बसलं महाराज? बोला. गावातल्या मंदिरात जात नाही लोक आणि एवढ्या लांब येतील का? का? आम्ही इथं आलो तर आमचा फायदा काय झाला आम्हाला माहिती आहे. इथला अनुभव आम्हाला माहिती आहे महाराज. आम्ही काय येडे एवढे वर्गणी द्यायला आणि पंक्ती घालायला? इथला अनुभव आम्हाला माहिती आहे. इथं दिल्यानंतर 100 रुपये दिले तर 1000 मिळाल्याशिवाय राहत नाही. 10,000 दिले तर लाख मिळाल्याशिवाय राहत नाही. कळलं माझं बोलणं? हा आमचा अनुभव आहे. हा आमचा लाभ या ठिकाणी संतांच्या संगतीत आल्यानंतर होणार आहे. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात
येतो एक संता ठाये लाभ पाये उत्तम. संताच्या संगतीत आले की उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. आता सामान्य लाभ वेगळा आणि उत्तम लाभ वेगळा, आणि आपण लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपल्यावर एखादा जाता जाता दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. वा 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 वा. हा, कोण यालाही लाभ म्हणाल. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. सरळ सरळ सांगतो, उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा उत्तम प्रकारचा लाभ तुम्हाला होईल, पण कधी? संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीशी उपाय बोला धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज म्हणले संताशिवाय जगातला देव भेटणं शक्य नाही. जगातला देव भेटणं शक्य आहे का? अहो, संत झाले म्हणून देव कळला आपल्याला, नाही तर संत नसते तर कुणाला देव कळला असता? बोला, कळालाच नसताना. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का. महाराज म्हणले जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जय जय. तुम्ही आम्ही आरोपी आणि संत म्हणजे वकील आहेत. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही. संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. आमदाराला खासदाराला भेटायचं, डायरेक्ट भेटता येतं का? नाही. मध्ये कोणाला भेटावं लागतं? चहापेक्षा किटली गरम, बरोबर. कोणाला? पियेला. मध्ये भेटावं लागतं पियेला. आणि मग काय घ्यावं लागतं? अपॉइंटमेंट. आणि मग पियेनं दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येत. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार येतं त्याला डायरेक्ट भेटता येत नाही. मग जगाच्या मालकाला कसं डायरेक्ट भेटता येईल? बोला, त्याचे कोणीतरी पिये असतील ना. हे बघा, लेकरानं आईच्या मार्फत बापाकडे जावं, बाप घेतो त्याला. आणि डायरेक्ट पोरग बापाकडे चाललं, बाप घेत नाही. हा, मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एखादं छोटं पोरग सकाळी सकाळी उठलं मायावं. आता लहान पोरं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात, होय. नाकातून गंगा यमुना घाणीन भरलेलं, माशाला गायलेल्या, एकदम घाणीरड पोरग अंगणात बसलेलं आहे बघा. कसंही लेकरू असू द्या बघा, घाणीनं भरलेलं लेकरू आहे आणि समोरून त्याचा बाप. आता सकाळी सकाळी लेकराची अवस्था अशीच असते. ती गरीबाचा असो नाही तर श्रीमंताचा असो, गायकाचा असो नाही तर महाराजाचा असो, सकाळी सकाळी लेकरू तसंच असतं बघा. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरग अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माश्या लागायल्या, आणि तरी त्याची माय म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, चहा असतो त्याला हात लावू नको तू आता, जिथं तिला आवडतं, बरोबर आहे का नाही. मग ते पोरग अंगणात बसलेलं आहे, बाप पुढून आला, पोरान बापाकडे पाहिलं, म्हणजे बाबा मला घ्या. आता लेकराला घाणीन भरलेलं थोडंच कळते, पण बापाला ओळखतात, बाबा मला घ्या. ते बाप त्याच्याजवळ जातो आणि ते जवळ आल्यावर घाणीन भरलेलं माश्या लागायलेल्या पाहिल्या. बाप बाप त्या पोराला घेत नाही. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे, आणि जे नाही झाले त्यांना अशा सोडून द्या आता, बरोबर आहे ना. आता लग्नच होईना, बरोबर आहे. पोरीच राहिल्या नाही महाराज. पोराच्या बापाला जाऊन भेटा, टेन्शन मध्ये. त्याला म्हणा आले कुठले पाहुणे, 9-10 ठिकाणचे निरोप आहे, पण यंदा करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पकवाजाचा मेळ बसना, म्हणजे यायच्याकडनं का पाहू. चांगलं चांगलं वागणाराची पंचायत आहे. पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं, बरोबर आहे ना. आता बायको मिळणंच नशीब झालं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत, बाकी काय अपेक्षा राहिली नाही म्हणे, बरोबर आहे का नाही. सोपी गोष्ट आहे. मग ते जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. घाणेरड्या लेकराला बाप कधी घेत नाही बरं का. मग त्याची आई त्याला उचलते, त्या पोराला. महाराज म्हणले अमंगळ जरी असलं तर उचलोनी करी कंठी लावी, बरोबर आहे. जिचं लेकरू तिला काही किळस येत नाही, अहो तिच्या ताटाजवळ शी करू द्याव, तिला किळस येत नाही. मग बोलणं लक्षपूर्वक. ही आईच करू शकते सह ना, दुसरं नाही करू शकत. तिच्या ताटाजवळ ती जेवत असते ते पोरग शी करते. महाराज खरं सांगा माणसाईनं प्रामाणिकपणे, आपल्या ताटाजवळ जर आपल्या लेकरानं घाण केली तर आपण जेवतो का? तान बापा यो नेमकत बसाव माणसाईनं, याला योस्ट आहे म्हणता का, असं म्हणतात का नाही, बरोबर आहे का नाही. आणि माणसं ती बाई म्हणजे अहो काय झालं, ते बेग तिकडे देतात, अहो जेवा ना, मला नाही जेवायचं आता,
बरोबर आहे का नाही? माणूस नाही जेवत, पण मायला किळस येत नाही त्याची, आईला किळस नाही येत. माय त्या पोराला बाथरूम मध्ये नेते, साबण लावून आंघोळ घालते, टॉवेलने कोरडं करते, गंध लावते, पावडर लावते, आणि सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा हातात धरते. आणि मग ते पहिलेच लहान पोरं दिसाय सुंदर असतात, मेकअप केलं की ते अधिकच सुंदर दिसतं. मग आईला भीती वाटते, आता माझ्या सोन्याला कोणाची तरी दिष्ट लागेल. मग काजळाच्या सगळं सजून झाल्यावर काय करते, काजळाच्या डब्बीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते, का याला कोणाची नजर लागू नये. पण होता असं, एकदम गोऱ्या गोऱ्या गालावर एकच बारीक काजळाचा काळा टिपका. त्या पोराची सुंदरता त्या टिपक्यामुळं अजून वाढते, ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. आणि मग ते सजलेलं पोरग अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं, बाप घराच्या बाहेर निघला की पोराकडे लक्ष गेलं. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झाला असं तू, हा बापाला मोह आवरणार आहे का आता? दुसऱ्याचं जरी लेकरू चांगलं दिसलं तर माणूस त्याचा गाल तरी चालता चालता ओढतय, बरोबर आहे ना? त्याचंच पोरग एवढं सुंदर दिसत होतं, बापाला मोह आवरला नाही. मग बाप पोराकडे पाहून करतो, सोन्या चल 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 चल. पोरग म्हणते, हट आता नाही येणार मी. जात नाही ते पोरग, जात का ते लेकरू? जात नाही. आता ऐका, अगोदर पोरग बापाकडे जाऊ लागलं तेव्हा बापाने त्याला घेतलं नाही. कशामुळं? गाणीन भरलेलं होतं. आता बाप अपेक्षा करतोय आणि माझ्याकडे यावं, कशामुळं? सुंदर होऊन आलं, पण कुणाच्या मार्फत? आईच्या. लेकराला नाही सुंदर होत आहेत स्वतः, त्यासाठी आईची गरज आहे. आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतोय आणि माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही. आता सिद्धांत आहे का, तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनश्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिषदी. आपण देवाचेच लेकर आहोत, पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊली सारखी, तुकोबराया सारखी, भगवान बाबा सारखी, खटकेश्वर बाबा सारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा मेकअप करेल. आणि भक्तीचा मेकअप करून जेव्हा इथून पंढरपूरला देवाच्या दारात पाठवेल, तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल, देवा आता नेमिनाथ महाराज सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. धरी तिजे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. काही माणसं पंढरपूरला जात असतील आणि गर्दीमुळे दर्शन घेत नसतील, आणि मग तिथून आले की पहिल्याने इथं मंदिरात येत असतील. आणि एखाद्याला जर म्हणला, काय पंढरपूरहून आता चाला आणि इकडे नेमिनाथ महाराजाकडे काय चालला? अहो तिथं दर्शन नाही झालं पांडुरंगाचं, मग आता नेमिनाथ महाराजाचं घेतो, पांडुरंगाचं झाल्यासारखं आहे, बरोबर आहे. धरी तिजे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही नीरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षेना श्याम तेरे मिलने का. सत्संग ही बहाना है राधे तेरे मिलने का. सत्संग ही बहाना है, मथुरा में ढूंढा तुझे, भूल में पाया है हो. मथुरा में ढूंढा तुझे, भूल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है हो. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. सत्संग ही बहाना है. श्याम
बहाना म्हणजे मिलने का बहाना करना, बहाना म्हणजे मार्ग, बरोबर आहे ना. बहाना म्हणजे मार्ग. संताचे संगती मनो मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी प्रपंचाची परमार्थी. मनाची परमार्थी पण करायची प्रपंच. लोक राहतात संताच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा म्हणून. महाराजाला घरी नेता कशामुळं? याचे पाय आपल्या घराला लागले, आपलं काहीतरी बरं होईल. आमच्या पायाच्या नादी लागू नका. आमचे पाय आम्हाला आमच्या घरी 8-8 दिवस जाऊ देत नाही. गजानन बुवा तुमच्या घराला लागल्यावर तुम्ही घरी राहसान का? संताच्या पायात आणि महाराजाच्या पायात फरक आहे, बरोबर आहे ना. संताच्या एक आता तुम्ही कीर्तन झाल्यावर माया पाया पडणार कशामुळं? तुमचं दुःख दूर होऊन माया बोकांडी पडावं, दुसरं आहेच काय ते? अहो सरळ बरोबर आहे ना. आपण साधन संत संगत निवडलं पण साध्य प्रपंच. साधू संताचं साधनही भक्ती आणि साध्य सुद्धा भक्ती. साधनही भक्ती आणि साध्य सुद्धा भक्ती. घेईन मी जन्म तुझी चरण सेवा, बस भक्त. जन्म जरी घेतला तर तुझ्या भजनासाठीच, आणि नाही यायचं ठरवलं तर तुझ्यासाठी, जायचं ठरवलं तर तुझ्याकडंच. आमचा दुसरा उद्देशच नाही काही. लक्षात ठेवा, संत भेटणं अवघड आहे, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होत असते. टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. टीव्हीवर पाहून कुठं गुरु असतो का? मी तर म्हणतो तुम्ही 7-8 गावानं ह्या बाबाचे पाय सोडून कोणाकडे जाऊच नाही. या नेमीनाथ महाराजाचे पाय सोडून काय दुसरीकडे पळायची गरज आहे तुम्हाला? काय गरज नाही. हे एवढा मोठा अनुभव आहे ना तुमच्या पुढं. काय करायचं तर इथं करा, काय देणग्या द्यायच्या इथं द्या, काय विकास करायचा इथला करा, काय तुम्हाला अन्नदान करायचं इथं करा, इथं करा. काय काय एवढं मोठं आहे ना आपल्याला, दुसरीकडे जायची गरज आहे का? काय गरज नाही महाराज. संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. बरी एक तर संत संगत आवडतच नाही माणसाला. आता हे सप्ताह बरं आहे गावाच्या बाहेर आहे म्हणून, नाही तर गावात सप्ताह असला गजानन बुवा बरोबर आहे ना, तसे बरं वाटतं का सगळ्याला? काही असं पॉम्पलेट धरतात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे त्याला म्हणायचं अरे तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपले, जेव्हा आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात ही शोकांतिक आहे. कोणत्याही मुसलमानाला भेटान म्हणा अल्लाह आहे का? हे बघा मी खोटं बोलत नाही. मी महाराष्ट्राच्या बाहेर 2-4 राज्यात गेलो. मी भारताच्याही बाहेर कीर्तन करून आलो. दुबईलाही मी कीर्तन केलं. पूर्ण मुस्लिम देश आहे दुबई. दुबई मुस्लिम देश आहे, पण कुणाला जाऊन भेटलं म्हणलं अल्लाह आहे का? तो म्हणतो अल्लाह के सिवा क्या है. कोणत्याही मुसलमानाला भेटा बरं का, ते म्हणतो अल्लाह आहेच, आणि 50% हिंदू म्हणतात देवच नाही. हे आपल्या मुसलमानातल्या अवलादी. माझं बरोबर आहे. देवच नाही म्हणतात. अहो काही तर म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधलेत, गाव सुधारणार नाही. एवढ्यावरच संडास राहिले का? किती शोकांतिक आहे. बोला, मी काही खोटं थोडी बोलतोय महाराज. अहो ख्रिश्चनाला येशू मान्य, बौद्धांना बुद्ध मान्य, मुसलमानाला अल्लाह मान्य, हिंदू देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच नाही आले अजून. निर्णयापर्यंतच नाही. लक्षात ठेवा, मला काय सांगायचं. अहो नमाजाची शुक्रवारची तुम्ही सगळ्यांना अनुभव घेतले असेल. तुम्ही घर बांधा मिस्त्रीकून, मुसलमान काम का बंद ठेवतात? बोला, शुक्रवारी. बरोबर आहे ना, शुक्रवारी जुम्मा बोलते उसको. जुम्मे का दिन है, आज काम पे नहीं. पटेल कल काम पे नहीं आएंगे. अरे क्यों? अरे जुम्मा है कल, नमाज अदा करनी पड़ती है. 200 रुपये काम करणारा बिगारी मिस्त्रीच्या हाताखाली, तर लाख रुपये रोज कमावणारा उद्योगपती, सगळ्याची कामं त्या दिवशी बंदच असतात. लक्षात घ्या, ही काय साधी निष्ठा आहे? 5 टाइम नमाज आहे दिवसातून, 5 टाइम. आपण एकदा मंदिरात जात नाही महाराज. शोकांतिका. माझी विनंती आहे, आपल्या धर्माबद्दल आपण जागा राहा.
अरे आपल्या लेकराला घेऊन आपण मंदिरात जा, गरजेचं आहे आज. लेकराला घेऊन मंदिरात गेलं पाहिजे आपण. मुसलमानाचं एवढं पोरग गोल टोपी घालून रस्त्याला दिसत एवढंच असतं बेंड, पण गोल टोपी ते नेहरू शर्ट ते द्यायचं, बरोबर आहे ना. मला सांगायचं काय, हे त्याला कळत होतं टोपी घालावं. त्याच्या बापानं उसका अब्बू नाही तो आम्ही, अब्बू नाही तर आम्ही. त्यानं त्याच्या डोक्यात टोपी घातली ना आणि त्याला बोटाला धरून मस्जिदमध्ये नेलं. आपल्या लेकराला आपण मंदिरात नेलं पाहिजे, आणलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे हा आपला देव आहे, हा आपला देश आहे, हा आपला धर्म आहे, ही आपली संस्कृती आहे. शिवबाराजी उगी घडली का? अरे मासाहेब जिजाऊनं तसे संस्कार टाकले होते राजावर. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. स्वराज्य मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा, पण त्या अगोदर मासाहेब जिजाऊची कृपा. अरे आपण जिजाऊच्या जवळची माणसं आहे माहेरच्या, बरोबर आहे ना. मग शिवबा राजाला तसं घडवलं होतं ना मासाहेबानं, म्हणून हे हिंदवी स्वराज्य आपल्याला मिळालं. महाराज लेकरांना घडवावं लागेल, हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मानतच नाही काही लोक. महाराज म्हणला विषयों के बंदे से बांधा गया तू, संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया. जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया. क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया. ज्याला मिळवायचं त्याला आपण हरवून टाकलं आणि दारूच्या नशेत आयुष्याची बर्बादी केली. एखाद्या पिणाऱ्याला म्हणलं दारू का पिता, तो म्हणतो टेन्शन आहे हो. त्याला म्हणायचं मग रोगर पे ना, कायमच टेन्शन जाय. दारूनं टेन्शन जातं असं कोणी सांगितलं? बरं जात असेल काही क्षणापुरतं, कारण दारू बुद्धीवर अटॅक करते, विचारशक्ती बंद पडते तेवढ्या पुरती, बरोबर आहे ना. काय घडलं आणि काय घडणार हे नशेपुरतं माणूस विसरून जात, पण नशा उतरल्यावर टेन्शन गेलं का आजार आहे, आजार आहे. तो म्हणतो उतरल्यावर टेन्शन येतं ना. म्हणलं हो आपण उतरू देत नाही, उतरूच देत नाही म्हणे. महाराज काय सांगावं अशा माणसाला. बोला मला खोकला येत होता, मी एका पिणाऱ्याला म्हणलं खोकला यायला लागला रे. ते म्हणे घेता का औषध? म्हणलं खोकला जात असेल तर न घ्यायला काय झालं, 2च झाकण घ्या म्हणे. कळलं का तुम्हाला? म्हणलं 2 झाकणात खोकला जाईल. तो म्हणे मग 12 एकर जमीन गेली आणि तुमचा खोकला गाऊन जाणार. काय सांगावं अशा माणसाला. बोल तुम्ही काय बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. मग लक्षात ठेवा. महाराज म्हणले विषयाच्या सुखात गुरफटले, विषयो के बंदे से, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी झाला. मग महाराज संत भेटणं अवघड, आम्ही विषयाच्या सुखात गुरफटलेली माणसं. भेटणं अवघड, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. मग देव कसा भेटेल? महाराज म्हणले संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मन बीता त्याचे दास, मन बीता त्याचे दास,
जेवण्याचा महाराज काही 10,000 माणसात बी असं कीर्तन होत नाही बरं. काही 10,000 20,000. आता 2-4 दिवसापूर्वीच नारळी सप्त्यात भगवान गडाच्या 25,000 ते 30,000 लोक समोर असतील माझ्या, बरोबर आहे ना. लोक असतात ना, पण काही रंग देवत. आता हे कीर्तनकार यायला कळलं, काही जागेतच पावर असते आणि या जागेत पावर, इथं पॉवर बँकच लय मोठी आहे. लाईट जाण्याचा संबंध नाही, पॉवर हाऊसच इथे आहे. विठाला विठाला. आता काय करा, या पॉवर हाऊसचा फायदा कसा घ्या. म्हणविता त्यांचे दास. कळलं माय बोल ना. लाईट बंद करणाऱ्या संग भांडायचं नाही, मैत्री करायची. अरे टाकणं मायच्या सप्ताह चालू आहे, ते म्हणतं बरं टाकतो, चल जाऊ दे. भांडण केल्यावर ते म्हणतोय मला टाइम झालाय बंद करायचा, जाय तिकडं, कोणाला सांगायचं सांग, चालू नाही करत. कळलं माझं बोल. भांडण काम नसतात, प्रेमान काम होतं. किती माणसं तानात पोलीस स्टेशनला जातात, केस करतात आणि 1-2 वर्ष केस चालू झाली आणि पैसे देव कटाळले की मग म्हणतात अरे सांग ना त्याला म्हणावं घेऊ मिठून. बरोबर आहे ना, सांगणं त्याला म्हणावं. आणि ते बी नरम झालेलं असतंय. मग आता ते म्हणते बापा माया मनात आहे, पण कोणी म्हणच नाही तर काय. बरोबर आहे ना. प्रेमानं कितीतरी भांडणं घरी येऊनच मिटतात का नाही. तानात जातात माणसं. मग माझी विनंती, राग आला ना थोडा वेळ शांत राहा. राग आला थोडा वेळ शांत राहा, पाणी प्या, तेवढी वेळ जाऊ द्या. ती वेळ गेली ना आपोआप विचारात बदल होतो. आपोआप विचारात बदल. आता आम्हाला काय राग येत नाही का? येते. आम्ही काय करतो, कंट्रोल. राग आला की बुवा माऊलीला समोर ठेवा, नाही तर तुकाराम महाराजाला समोर ठेवा. अरे तेवढ्याचा त्रास नाही ना. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्यानं काठीन मारलं होतं. आता असे दिवस आहेत का महाराज लोकांवर? आता बोला, आपल्याला देऊन किती त्रास देतात लोक. 1000चा नाही तर 2000चा, याच्यापेक्षा त्रास. तुकाराम महाराजाला तर काठीन मारलं ना, एवढा त्रास नाही आज आपल्याला. मग आपण म्हणायचं चालत राहते, होत राहते. आपण समाजाकडून अपेक्षा ठेवणं कीर्तनकारांना चुकीचं आहे ना. अरे ते समाज आहे म्हणून तुम्ही कीर्तनकार. काय महाराज लोक म्हणतात समाजाला कळत नाही. अरे त्याला कळत नाही म्हणूनच तू कीर्तन आहे. बरोबर आहे ना. त्यांना कळवण्यासाठीच तुला कीर्तनकार बनवलंय. त्याच्याकडून काय अपेक्षा ठेव. काय होतं कधी कधी माणसाला कळत नाही बुवा, महाराज गेले की बसवाव कुठं, काय करावं, हे करावं. त्याच्या मनात महाराजाचा अपमान करायची इच्छा नसती, त्याला माहीत नसतं. हा त्याचा दोष असतो. माहीत नसतं बुवा कसं करायचं. बरोबर आहे ना. आता काही माणसं फोन केला की म्हणतात हा महाराज तुमची सुपारी किती आहे. अरे म्हणलं मी काय गुंडा आहे का, डाकू आहे. मग त्याला कळत नाही बुवा की तुमचं मानधन किती आहे. मग मानधन म्हणलं की मग पटतं. मग काही सुपारी म्हणलेत, मग आपण त्याला म्हणावं लागतं अहो सुपारी नसती ती मानधन असतं. बरं अहो आम्ही नवीन आहे महाराज, आम्हाला काय माहिती आहे. आम्ही गौतमीचे कार्यक्रम घेतलेले आणि दुसऱ्या दिवशी तुमचं ठेवायचंय म्हणून तिनं सुपारी ठरवली म्हणून तुम्हाला सुपारी म्हणलो. एकांत फोन केला म्हणे यार कुठे आहे तू. अहो म्हणलं मी सोपान महाराज बोलतो. माईल तुम्हाला लागला काय हो म्हणे. म्या म्हणलं हो मला लागला. जाऊ द्या हो माय मी ठेवतो म्हणे. आता काय 2दा माय मी म्हणलं द्या. आता त्याचा उद्देश काय दुसरं तसं काय शब्द असतो तोंडातला ते येऊन जात असतो. महाराज म्हणले संत भेटणं ओळखणं अवघड आहे. तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही संताचा दास आहे असं म्हणा. हनुमंतरायाने काय केलं. हनुमंतरायाने काय केलं, दास्यत्व. आणि दास्यत्वाचं फळ काय. कोणतं मंदिर गावात असो नाही तर नसो, पण हनुमंतरायानं रामाला काहीच मागितलं नाही, पण प्रत्येक गावाच्या मधोमध बिचाऱ्याचा बांधलेला प्लॉट आहे. लक्षात आलं का तुमच्या. हनुमंतरायाचा प्रत्येक गावात बांधलेला प्लॉट. चौकात पाटलाल जमीन भेटत नाही, बरोबर, गावातल्या चांगल्या श्रीमंताला भेटत नाही, पण हनुमंतरायाचे चौकात मंदिर, गावातल्या मधोमध. कशाचं फळ, दास्यत्वाचं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून दे केले रामचरण. महाराज म्हणले याचा त्याचा दास होऊ नका. दास व्हायचं तर देवाचा व्हा, नाही तर संताचा व्हा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे होऊन गेले, त्यानं काय केलं, दास्यत्वच केलं. आज कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड झालं. कशामुळं,
तानाजी मालुसरेच्या बलिदानामुळं. मग तानाजीनं काय केलं? तानाजीनं स्वराज्यासाठी बलिदान दिलं, राजासाठी मरण पत्कारलं, म्हणून कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड झालं. हे दास्यत्वाचं फळ आहे. मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना कृपादान केले, संती कल्पांती ही सरेना. मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना, तुका म्हणे संत सेवा हार घालून घ्यावा, तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना. विठोबा रखुमार जय.